नमस्कार रसिक प्रेक्षको, ॲस्ट्रो गाईड इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कोल्हापूरच्या पन्हाळा डोंगर रांगांमध्ये वसलेलं वाडी रत्नागिरीचं क्षेत्र म्हणजेच साक्षात दक्षिण काशी केदारनाथ ज्योतिबाचं मंदिर. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं अशा जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने हा परिसर जेव्हा न्हावून निघतो तेव्हा तिथलं वातावरण किती चैतन्यमयी असतं याची प्रचिती प्रत्येक भाविकाला येतेच. पण आज आपण चर्चा करणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या परंपरेबद्दल, ती म्हणजे ज्योतिबाचे खेटे. चैत्री यात्रेपूर्वी येणाऱ्या 5 रविवारी लाखो भाविक अनवाणी पायाने डोंगर चढून जातात. हे खेटे का घातले जातात, त्यामागील आध्यात्मिक गुपितं काय आहेत आणि विज्ञानाच्या दृष्टीने या चालण्याला काय महत्त्व आहे, हे सर्व आपण आजच्या या विशेष भागात सखोलपणे समजून घेणार आहोत. ज्योतिबा मंदिराचा इतिहास आणि पौराणिक संदर्भ. ज्योतिबा हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो तो तेजस्वी प्रकाश आणि भक्तांचा अथांग सागर. पौराणिक कथा सांगते की जेव्हा रत्नासूर राक्षसाचा अत्याचार वाढला होता तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या तेजातून ज्योतिबाचा अवतार झाला. केदारेश्वराच्या रूपाने त्यांनी या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर वास्तव्य केलं. हा केवळ एक डोंगर नाही, तर हे शक्तीचं एक महापीठ आहे. 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराजा राणोजीराव शिंदे यांनी या भव्य मंदिराचं बांधकाम केलं. काळ्या पाषाणात कोरलेलं हे मंदिर आणि तिथली वास्तुकला आजही भक्तांना मंत्रमुग्ध करते. ज्योतिबा हे नवनाथांपैकी एक अवतार मानले जातात, त्यामुळे नाथपंथातही या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे, तो म्हणजे खेटे. खेटे या शब्दाचा शब्दशः अर्थ आहे फेऱ्या मारणे किंवा वारंवार येणे जाणे. महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून ते चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या रविवारपर्यंत हे 5 विशेष रविवार येतात. या 5 रविवारी ज्योतिबाच्या डोंगरावर चालत जाऊन दर्शन घेण्याच्या प्रक्रियेला खेटे घालणे म्हणतात. कोल्हापूर शहर आणि आसपासच्या 30-40 किलोमीटरच्या परिघातून भाविक मध्यरात्रीच घराबाहेर पडतात. हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचा प्रवास असतो. खेट्यांचे नियम आणि श्रद्धा. खेटे घालण्याचे काही अलिखित नियम पिढ्यानपिढ्या पाळले जातात. अनेक भाविक हे अंतर पूर्णपणे अनवाणी पार करतात. पहाटेच्या थंड हवेत कष्टाने डोंगर चढताना जेव्हा चांगभलाचा गजर होतो तेव्हा थकवा कुठे पळून जातो हे कळतही नाही. शक्यतो 5 रविवार हे खेटे पूर्ण केले जातात, पण काही कारणास्तव कोणाला शक्य नसेल तर किमान 3 रविवार जाण्याचीही प्रथा आहे. या काळात भाविक साधेपणाने राहतात, सात्विक आहार घेतात आणि मनामध्ये केवळ ज्योतिबाचं नामस्मरण ठेवतात. पौराणिक कथा आणि आध्यात्मिक गुपितं. खेटे घालण्यामागे एक कथा अशी सांगितली जाते की जेव्हा देवी महालक्ष्मी कोल्हापुरात स्थिरावली आणि राक्षसांचा संहार झाला तेव्हा ज्योतिबांनी तिला रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. रत्नासुराचा वध केल्यानंतर ज्योतिबा जेव्हा या डोंगरावर आले तेव्हा त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भक्त त्यांच्याकडे धावत गेले. तीच परंपरा आज खेट्यांच्या रूपाने जपली जातीये. अध्यात्म सांगतं की आपल्या शरीरात 5 तत्वे असतात: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 खेटे म्हणजे या 5 तत्वांना शुद्ध करण्याची आणि ईश्वराशी जोडण्याची एक प्रक्रिया आहे. जो भक्त कष्टाने चढून येतो त्याचा अहंकार या गुलालात मिसळून जातो आणि तो सात्विक बनतो. विज्ञानाची जोड आणि आरोग्याचे फायदे. ॲस्ट्रो गाईड इंडियावर आपण नेहमीच श्रद्धेला विज्ञानाची जोड देतो. खेटे घालणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो एक नैसर्गिक व्यायाम आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं की पहाटेच्या वेळी डोंगराळ भागात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते. चढणीचा मार्ग चालल्यामुळे हृदयाची गती सुधारते, ज्याला आपण कार्डिओ वर्कआउट म्हणतो. तसेच खडबडीत जमिनीवर अनवाणी चालल्याने पायाच्या तळव्यातील ॲक्युप्रेशर पॉइंट्स दाबले जातात, ज्यामुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते. मानसिक दृष्टिकोनातून विचार केला तर निसर्गाच्या सानिध्यात आणि सकारात्मक समुदायामध्ये चालल्याने तणाव कमी होतो आणि मनाला प्रसन्नता मिळते. सासनकाठी आणि चैत्री यात्रा. 5 खेटे पूर्ण झाले की वेध लागतात ते चैत्री पौर्णिमेचे. हा दिवस म्हणजे ज्योतिबाच्या भक्तांसाठी दिवाळीसारखा असतो. या दिवशी मानाच्या सासन काठ्यांचे आगमन होते. 60 ते 70 फूट उंचीच्या या काठ्या नाचवणे ही एक मोठी कला आणि शौर्याचं प्रतीक आहे. कोल्हापूरच्या आसपासच्या गावागावातून या काठ्या मोठ्या थाटामाटात येतात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी जो गुलालाचा वर्षाव होतो त्याने संपूर्ण डोंगर गुलाबी रंगात न्हाऊन निघतो.
तिथे कोणाचा चेहरा ओळखता येत नाही, ओळख उरते ती फक्त भक्ताची. हीच खरी समतेची शिकवण ज्योतिबा आपल्याला देतात. तर मित्रांनो, ज्योतिबाचे खेटे म्हणजे केवळ एक चालण्याची प्रक्रिया नाही, तर ती भक्ती, शक्ती आणि युक्तीचा संगम आहे. जर तुमच्या मनात इच्छाशक्ती असेल तर आयुष्यात एकदा तरी हे 5 खेटे नक्की घालून पहा. डोंगराची ती चढण चढताना तुम्हाला जाणवणारा तो उत्साह आणि शिखरावर पोहोचल्यावर मिळणारी ती शांतता खरंच अवर्णनीय आहे. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली? तुम्ही कधी ज्योतिबाचे खेटे घातले आहेत का? तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच धार्मिक, ज्योतिषीय आणि वैज्ञानिक माहितीसाठी ॲस्ट्रो गाईड इंडियाला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.